मित्रांनो, लाडकी बहीण आता अपात्र ठरू शकणार आहे आणि त्यासाठी 5 गोष्टी चेक केल्या जाणार आहेत आणि या 5ही गोष्टींमधून एका गोष्टीमध्ये जर का ती लाडकी बहीण अपात्र ठरली तर यापुढे त्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो भेटणार नाही आहे। आता या कोणत्या 5 गोष्टी आहेत, ते कोणते 5 निकष आहेत, ते कसे चेक केले जाणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी यापुढे जाऊन लाभ भेटणार नाही आहे, सविस्तर माहिती समजून सांगणार आहे। पण त्याआधी जर आपले चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज भेटत राहील। हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी जे आहे आपला अर्ज सादर केला होता, मात्र अदिती तटकरे म्हणजेच बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार अनेक महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि काही काळामागे जे आहे ती छाननी रोखली गेली होती। म्हणजेच आधी जे सांगितलं होतं की छाननी होणार नाही आणि सर्व महिलांना पैसे हे भेटणार आहे, मात्र तेव्हा निवडणूक असल्यामुळे सर्व महिलांना पैसे देण्यात आलेले होते। मात्र आता अदिती तटकरे यांनी पुन्हा सांगितलं आहे की सर्व महिलांची अर्जांची छाननी केली जाणार आहे। हे बघा, अनेक लाडक्या बहिणी अशा आहे जे या अर्जामध्ये बसत नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी अर्ज सादर केले आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे हे ते घेत आहेत। त्या महिलांचे आता पुन्हा अर्ज सादर केले जाणार आहे आणि छाननी केली जाणार आहे। ज्या महिला या अर्जातून अपात्र होतील त्यांचे अर्ज या योजनेमधून बाद केले जाणार आहे। नक्की हे 5 निकष काय आहेत हे आपण या व्हिडिओमधून संपूर्ण समजून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडकी बहीण योजनेमार्फत 5 निकषांची पडताळणी केली जाईल अशा बाबतची माहिती अधिकृतपणे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मीडियाच्या समोर दिली आहे आणि त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे 4 चाकी गाडी त्या महिलेच्या कुटुंबाकडे नसावी। म्हणजेच त्या महिलेच्या नावावर असेल किंवा महिलेच्या पतीच्या नावावर असेल तरी त्या महिलेला त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आहे, परंतु ट्रॅक्टर असेल तर चालणार आहे। त्यानंतर हे बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर तुमच्या नावावरती 4 चाकी गाडी असेल म्हणजेच तुमच्या घरी कार असेल आणि ती तुमच्या नावावर किंवा तुमच्या पतीच्या नावावर असेल तरी सुद्धा आता तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होणार आहात। आणि त्यासोबतच जर तुमच्या घरी ट्रॅक्टर असेल, अनेकांच्या घरी जे आहे शेती कामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध असते, मात्र त्यांना जे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा भेटणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक खूप जणांच्या घरी जे आहे शेती कामासाठी ट्रॅक्टर जे आहे अवेलेबल असतं, त्या कारणामुळे त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो भेटणार आहे। मात्र तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर तुमच्याकडे कार असेल आणि ती जर तुमच्या नावावर असेल किंवा तुमच्या पतीच्या नावावर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केले जाणार आहेत। आणि अनेकांचा प्रश्न असा देखील असतो की आमचे जे पती आहेत ते ड्रायव्हर आहे आणि ते दुसऱ्याच्या गाडीवरती काम करतात, तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो भेटणार आहे। फक्त एवढीच गोष्ट आहे की ती गाडी जी आहे तुमच्या नावावरती नसली पाहिजे, दुसऱ्याची गाडी असेल आणि तुम्ही ड्रायव्हर असाल तर चालणार आहे। आणि दुसरा निकष आहे म्हणजे दुसरा नियम आहे, उत्पन्नाची अट दिलेली होती फॉर्म भरत असताना सुद्धा आणि काही जणांनी रेशन कार्ड अपलोड केलेले असेल तर काही जणांनी इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला आहे आणि त्याची मर्यादा होती 2.5 लाख म्हणजेच 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न त्या महिलेचं असायला पाहिजे आणि त्यापेक्षा जर जास्त असेल तर ती महिला येथे अपात्र ठरणार आहे। हे बघा, काही महिलांची उत्पन्न जे आहे खूप जास्त असते तरी सुद्धा ते या योजनेमध्ये अर्ज सादर करतात। याआधी त्यांचे अर्ज मंजूर झाले, मात्र आता ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांचा जो अर्ज आहे इथे बाद होणार आहे। आणि हे उत्पन्न फॉर्म भरताना वेळी जर 2.5 लाख असेल आणि आता म्हणजेच आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2025 आणि आता जर का त्या महिलेचं उत्पन्न किंवा त्या महिलेच्या कुटुंबातील पुरुषांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा पार गेलेलं असेल तर त्याची पडताळणी केली जाणार आहे। हे बघा, तुमचे उत्पन्न जे आहे फॉर्म भरताना 2.5 लाखापेक्षा कमी होतं, मात्र आता 2025 चालू झालेलं आहे आणि जर का आता तुमचे उत्पन्न वाढ झाली असेल म्हणजेच तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आता जास्त झालेले असेल तर तुमच्या अर्जाची जी आहे ते छाननी केली जाणार आहे। जर का तुमचे उत्पन्न जास्त दाखवण्यात आले असेल तर तुमचा देखील फॉर्म जो आहे इथे अर्ज बाद केला जाणार आहे आणि तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेमधून कायमचे बाद केले जाणार आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून त्याचा डाटा जो आहे तो घेतला जाईल आणि जर का ती उत्पन्न वाढीव असेल 2.5 लाखापेक्षा तर अशा महिलांना इथे अपात्र ठरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर तिसरा निकष काय आहे, लाडकी बहीण जर का लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त सरकारच्या इतर कुठल्याही योजनांचा लाभ घेत असतील आणि ते जर का निर्देशनात आलं तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पुढे जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ हा भेटणार नाही। परंतु जर का संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना आहे
अशा महिलांना तर लाडकी बहिणीचा लाभ नाहीच मिळणार, पण नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना मार्फत आता 6,000 भेटत असतात. हे बघा, अनेक लाडक्या बहिणी जे आहे सरकारी योजनांचा लाभ घेत असतात. म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा त्यांनी अर्ज सादर केलेला आहे आणि त्यासोबत सुद्धा अनेक सरकारी योजनांचा लाभ देखील ते घेत आहे. म्हणजे लाडकी बहीण सोबत अनेक सरकारी योजनांचा लाभ देखील ते एक सोबत घेत आहे. त्यासोबतच काही महिलांना पीएम किसानचा हप्ता देखील येत आहे. अशा महिलांना जे काही लाडकी बहीण योजनेमधून आता बाद केले जाणार आहे. त्यांना जे आहे कोणत्याही एका सरकारी योजनेचा लाभ जो आहे यापुढे मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेमधून किंवा त्या दुसऱ्या सरकारी योजनेमधून त्यांना आता बाद केले जाणार आहे. तसेच तुमच्या कुटुंबातील व्यक्तीकडे जर का सरकारी नोकरी असेल किंवा तो टॅक्स पे करत असेल किंवा आता 2025 मध्ये त्याला सरकारी नोकरी लागली असेल किंवा तो 2025 मध्ये टॅक्स पे करत असेल, अशा परिस्थितीत त्या महिला सुद्धा येथे अपात्र ठरणार आहे. त्याबद्दलची माहिती मी पुढे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, काही महिलांच्या घरचे पती जे आहे सरकारी नोकरीवरती आधी नसतात, त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज सादर केला होता किंवा तो स्वतः देखील लाडकी बहीण जी आहे ती आधी सरकारी नोकरीवरती नसते, त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला जो अर्ज आहे तो भरला होता. मात्र आता 2025 चालू झालेला आहे. 2025 मध्ये त्यांच्या घरचा कोणतीही व्यक्ती जे आहे सरकारी नोकरीवरती लागलेली असेल किंवा ते स्वतः देखील सरकारी नोकरीवरती लागले असेल तर त्यांना देखील आता लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केले जाणार आहे. याच कारणामुळे जे आहे अदिती तटकरे बालविकास मंत्री यांनी सांगितलं आहे की आता सर्वांच्या अर्जाची छाननी पुन्हा होणार आहे आणि असे जर अर्ज पुन्हा छाननीमध्ये सापडले तर त्यांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचे बाद जे आहे ते केले जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील महिला परराज्यात लग्न करून गेली असेल तर त्या महिलेला सुद्धा येथे अपात्र करणार आहे. परंतु महाराष्ट्रातील महिला महाराष्ट्रातच लग्न करून आल्या असतील तर त्यांना त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट सादर करावे लागणार आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही आधी पात्र होत्या, म्हणजेच लग्नाआधी तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील तुम्ही प्रत्येक हप्त्याला घेत असेल. मात्र जर आता तुमचे लग्न दुसऱ्या राज्यामध्ये झाले, म्हणजेच तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये लग्न करून गेले आहात आणि लाडकी बहीण योजनेमध्ये तरी सुद्धा तुमचा अर्ज सादर केलेला असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून आता कायमचे बाद होणार आहात. यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही आहे. त्यासोबतच तुम्ही जर महाराष्ट्रातच जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये लग्न करून गेले असेल किंवा त्याच जिल्ह्यामध्ये असतील मात्र लग्न करून गेल्या असेल तर तुम्हाला तेथे लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. लग्नाचा पुरावा दिल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये घेता येणार आहे आणि अर्ज सादर देखील करता येणार आहे. तसेच या योजनेमार्फत ई-केवायसी सुद्धा केली जाणार आहे. जेव्हा केंद्र सरकारकडून परमिशन भेटेल तेव्हा ही ई-केवायसी केली जाणार. ई-केवायसी केली जाणार आहे तर ई-केवायसी करण्याचं एकमेव कारण म्हणजे ही योजना कोणासाठी आहे? ही योजना महिलांसाठी आहे खरं, परंतु ही योजना फक्त गरीब महिलांसाठी आहे आणि या योजनेमार्फत खूप साऱ्या अशा महिला सुद्धा आहे जे पाहायला भेटत आहे. अशा तक्रारी ज्यांच्याकडे येत आहे, प्रत्येक जिल्ह्यामधून 2 ते 3 तक्रारी जात आहेत की ज्या महिलांची परिस्थिती ही खूप चांगली आहे आणि तरी सुद्धा त्या महिला ज्या आहे या योजनेचा लाभ घेत आहे. आता त्याच कारणामुळे जे आहे ही केवायसी जी आहे ती केली जाणार आहे. ज्या महिला गरीब आहेत, ज्यांचे कुटुंब गरीब आहेत, त्यांना इथे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्याचबरोबर अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की बँकेतील नाव आणि आधार कार्डावरील नाव जे का सारखं नसेल, यांच्यात जर का तफावत असेल तरी सुद्धा त्या महिला इथे लाभ भेटणार नाही आहे. हे बघा, अनेक महिलांना इथे टेन्शन येत असेल की आपल्याला सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे का? ही गोष्ट त्या महिलांसाठी आहे, म्हणजे ज्या महिलांची केवायसी जी आहे इथे पूर्ण नसेल त्यांची केवायसी इथं पूर्ण केली जाणार आहे. हे बघा, अनेक श्रीमंत महिला अशा आहेत ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसतात, तरी सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज सादर करतात आणि लाडकी बहीण सारख्या सरकारी योजनांची जी आहे पैसे वसूल करतात. त्याच कारणामुळे आता ई-केवायसी केली जाणार आहे. ई-केवायसी केल्यानंतर अशा अनेक महिला ज्या आहे लाडकी बहीण योजनेमधून बाद होणार आहे आणि ज्या महिलांना खरंच लाडकी बहीण आणि सरकारी योजनांची गरज आहे, आता त्या महिलांनाच देखील इथे पैसे भेटणार आहे. तर तुम्हाला इथे टेन्शन घ्यायचं आणि घाबरायची गरज नाही आहे, कारण तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये सेफ असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळणार आहे. जर का तुमचं नाव आधार कार्डवरील नाव आणि बँकेवरील नाव वेगवेगळं असेल तर आधार कार्डवरती जे नाव आहे ते नाव तुम्ही बँकेत जाऊन अपलोड करू शकता. काही नाही, एकाच दिवसात हे काम पूर्ण होऊन जातं. आधार कार्ड घेऊन जायचं, त्याचं झेरॉक्स बँकेत जमा करायचं आणि नाव अपडेट होऊन जाईल.
हे बघा, अनेक महिलांचं नाव जो आहे तो आधार कार्डवरती वेगळं आणि बँक अकाउंटमध्ये वेगळं असतं. त्याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेमधून त्या महिला ज्या आहे बाद होऊ शकतात. त्याच कारणामुळे तुम्हाला आता आधार कार्डची झेरॉक्स घेऊन बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमचं नाव जे आहे ते दोन्ही जाग्यावरती सारखंच अपडेट करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेमधून जे आहे बाद होणार नाही आहे. आणि जर का तुम्ही हे केलं नाही आणि जर का तुम्ही पडताळणीमध्ये सापडले तर मग येथे तुमच्या लाडक्या बहीण योजनेमध्ये पैसे हे बंद होऊन जातील. तसेच खूप जण सांगताय की लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत तर ते परत घेतले जातील. जे जर का निकषामध्ये बसत नसतील त्यांचेच पैसे जे आहे इथे परत घेतले जाणार आहे. अदिती तटकरे यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की आता जे लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले आहे परत घेतले जाणार नाही, कारण ते त्यावेळी पात्र होते. कारण अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व फॉर्म चेक करूनच महिलांना लाभ दिलेला आहे, म्हणजेच त्यावेळी त्या महिला पात्र होत्या, त्यामुळेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे वसूल केले जाणार नाहीत. परंतु यापुढे महिला जे आहे ते अपात्र ठरल्या मग याच्या पुढे त्यांना लाभ दिला जाणार नाही. आता सर्वजण सांगताय की फॉर्मची पडताळणी होणार आहे. फॉर्मची पडताळणी होणार आहे, पण कशी? हे बघा, पडताळणी त्याच महिलांची होणार आहे ज्यांचे अर्ज जे आहे तिथे तक्रारीसाठी गेलेले आहे. ज्यांचे अर्ज तिथे तक्रारीसाठी गेलेले आहेत त्यांचेच अर्ज इथे बाद होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या फॉर्मची पडताळणी जी आहे ते होणार नाही आहे. कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. त्यांनी हे पण सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो पहिला GR आहे तो GR आता याच्या समोर देखील राहणार आहे. त्यामध्ये कुठलाही बदल जो आहे ते इथे होणार नाही आहे. कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मी जे तुम्हाला 5 निकष सांगितले आहे हे तेव्हाचेच आहे, म्हणजेच याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. मात्र ती छाननी जी आहे ती पूर्णतः केली जाणार आहे. त्याच निकषाच्या आधारे तुमच्या फॉर्मची जी आहे तपासणी केली जाणार आहे. जर का तुम्ही त्या 5 निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे हे संपूर्ण महिन्याचे ते भेटणार आहे. त्यासोबतच तुम्ही जर त्या 5 निकषामध्ये आत्ता जर बसत नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे आणि यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणताही हप्ता जो आहे तो भेटणार नाही आहे. कोणीही टेन्शन घेऊ नका. फक्त ज्यांच्या तक्रारी जातील त्यांचेच येथे फॉर्म चेक जे आहे ते केले जातील. आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणी आणि मित्रापर्यंत शेअर करायला देखील विसरू नका, कारण त्यांना देखील परिपूर्ण परफेक्ट माहिती माहीत झाली पाहिजे. तर आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण यासारखे महत्त्वपूर्ण विषय जे आहे आम्ही आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर आपले चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.